मी काय बोललो मला याला कसं विसरलं करणं अंडाला सॉरी आंबाला कर्ण अंडाला पंचांचा इशारा येतो पॅडल पहिला चेंडू आपण पाहतोय पंचांचा इशारा येतो वाईडचा पक्षी धाव इथे दाखल करावं लागते आदर्श स्ट्राईकवर गोलंदाजीसाठी होम कार्ड डावखुराचा कष्ट केले खेळाडू त्या चेंडूला आपण पाहिलं तर कॅस्टूरला जाऊन तो ढकलून गेले त्याला मला चेंडू होता एक चेंडू असलेली धावसंख्या आपण पाहिली तर धावपलकर 2 धावा धावपल लागलेल्या आहेत त्या मात्र एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल डावखुराचा गोलंदाज आणि त्याच्या समोर डावखुराचा गोलंदाज मात्र बॅटची कडा आहे चेंडू जातोय क्लिअर झोन मध्ये धावसंख्या होते ती म्हणजे 3 धावा त्यावेळेचा फटका नक्कीच चांगला क्षेत्ररक्षक तिथे देणार आहे जोपर्यंत फीड केला जाईल पेक केली जाईल 2 धावा सहजते इथे पूर्ण केल्या जात आहेत यावेळेचा फटका इथे आपण पाहिलं तर 1 धाव तिथे पूर्ण केली जाते या षटकात आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच ओंकारची गोलंदाजी खूप चांगली झालेली आहे दोन्ही आक्रमक गोलंदाजांना त्याने रोखून धरलंय 4 चेंडूमध्ये 6 धावा दिल्यात इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये आता मात्र थोडासा विचार करण्यास भाग पडलाय आणि आपण पाहिलं तर आतापर्यंत आदर्शने जेवढी फटकेबाजी केली जेवढ्या धावा जमवल्या तर वेगवान गोलंदाजाच्या समोर बनवले आहेत आणि इथे मात्र फिरकी गोलंदाजाचा त्याला सामना करावा लागतोय यावेळेचा चेंडू या चेंडूवरती एकच धाव मिळते आपलं 3 गोलंदाजी आपण पाहतोय ओमकार ठुमरेची पहिल्या षटकात केवळ 7 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि ज्या आदर्शने प्रत्येक षटकात प्रत्येक गोलंदाजा समोर किमान 1 ते 2 षटकाला बरं त्याला एकही मोठा फटका ठेवू दिला नाहीये त्या अर्थाने यजमान संघाचं हे घरचं मैदान आणि त्याच मैदानात सराव करतात त्यामुळे या मैदानातील सर्व काने कोपरे सर्व चांगल्या वाईट गोष्टी त्यांना माहिती आहेत विकेटवर कशा प्रकारे गोलंदाजी करायची कशा प्रकारे फलंदाजी करायची आता पाहूया कुठे 2 षटकामध्ये किती धावा जमले तर मानस येते मात्र पहिला चेंडू पंचांचा इशारा वाईडचा आणि 1 बाउन्स ओव्हरची वॉर्निंग देखील दिली जाते गोलंदाज आणि कर्णधार मानसला मानसने कालच्या दिवशी नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती अनुभव जरी कमी असला तरी वेगवान गोलंदाज म्हणून त्याचं ओळखलं जातं गेल्या काही वर्षांमध्ये ज्यांनी आपलं स्थान निश्चित केलंय जर्मन विकेटच्या संघामध्ये असा मानस होऊ शकतो चेंडू हवेत आहे ओंकार चेंडू खाली गेल्या काही वर्षांमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय वेगवान गोलंदाज म्हणून मानसने आणि आज पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केले का त्याला संघात स्थान दिले गेले का त्याला गोलंदाजी खरं दिले गेले निखिल चांगल्या फलंदाजाला त्यांनी इथे बाद केलंय 8 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच वागेश्वर वाघरण या संघाचा नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय फलंदाजीसाठी मैदानात येतोय चान्सेस आहेत ना
काका कोण जिंकल हा? आपली टीम चला बघूया मित्रांनो, थांब. थोडं लवकर घ्यायचंय कारण आपण पाहतोय सूर्यप्रकाश ते पण त्यांना पण तेच पाहिजे कोण तीन जिंकेल सामना आहे. मग तेच विचारलं चांगल्या ते सूर्यप्रकाशात हॅलो, बोल. पहिली इनिंग त्यात दुसरी इनिंग होणं देखील आवश्यक आहे. मानसचा पुढचा चेंडू नवीन फलंदाज अक्षय साठे इथे नोचा इशारा येतोय पंचांकडून काय 9+1 एकूण 2 धाव मिळत आहेत. काय दिलं धाव संख्या होते ती म्हणजे 10 धावा. ब मध्ये ढ मध्ये नाही खेळलेलं आमंत्रण आहे तुम्हाला काय यावेळेसचा चेंडू या चेंडूवरती आपण पाहिलं थोडासा ठीक होता फलंदाज उशीच्या अपेक्षा केली तितकासा उशीर घेणा चेंडू नव्हता. ते चेंडू कोणती धाव येत नाहीये 10 धावा धावफलक लागलेले आपण पाहतोय. बाबा कशा बोलतो चांगला चेंडू येतो. चेंडू हातून निसटतोय जिथे एक धाव तो मिळाली अरे जागेवरच राहतो होता उगाच कशाला खेळली जाते सीमारेषे पार. या चौकार या इनिंगमधला आपल्या खेळाडूंचे 14 धावा धावफलक लागलेले आहेत. चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू या षटकातील झालेले आपण पाहतोय. सीमा खेळ झालेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा नोचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या होते ती म्हणजे 15 धावा. मानसला पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीत त्यांचा बदल करावा लागेल. यावेळेस एकच धाव मिळते. धाव संख्या होते ती म्हणजे 16. 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातील आणि त्यानंतर येणाऱ्या षटक या इनिंग मधील अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यावेळेस सर्व चेंडू गती परिवर्तन चेंज ऑफ पेस आपण ज्याला म्हणतो आणि त्याचा चांगला यूज केला जातोय चांगला वापर केला जातोय. त्यासारख्या फलंदाजाला झटकून ठेवलं जाते. आज आपण पाहिले तर तिला तिची संधी मिळाली नाही कारण 2च फलंदाज कलमवीर त्यांचे चांगले खेळ आहे. त्यांनी धाव बनवल्या. इथे एक धाव ती काढण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. इथून प्रत्येक धाव ही महत्वपूर्ण असते कारण कंपल्सरी पद्धतीचा नियम आहे. मात्र हा निर्णय घेतला जातोय कारण एकही धाव न घेण्याचा कारण आदर्श स्ट्रायकर असणं आवश्यक असते षटकात. 2 षटकाच्या 3 धावसंख्या आपण पहिली धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा. पहिल्या षटकात 7 धावा 16 धावा माफ करा 16 धावा पहिल्या षटकात आल्या 7 धावा दुसऱ्या षटकात आल्या त्या म्हणजे 9 धावा. अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज अखिल. पहिला चेंडूवरती 1 धाव इथे नक्कीच मिळते. फलंदाज आकर्षला. धावसंख्या 17 झालेली आहे. यावेळेचा फटका धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत. काय पुढे टाकायला सांग पाठी बीट 23 धावा धावफलक लागल्यात. डायरेक्ट पुढे टाकायला सांग 16 धावा. मारता येतो असं बघितलं पुढेच डायरेक्ट टाकायला सांग तिकडे 2 षटकात 16 धावा होत्या. 17 आणि 6 दुसरा षटकार येतोय. धाव संख्या झाली ती म्हणजे 29 धावा. किती झाले 3च होते. 29 धावा. पहिल्या षटकामध्ये धावांची कमतरता होती. या षटकात भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया अखिल कशा प्रकारे कमबॅक करतोय. केली जाते कमबॅक केलं जाते. आकर्षण तंबूच्या आशेला मागणी परतवलं जाते गोलंदाज अखिलकडून. धावसंख्या 29 झालेली आहे. 4 चेंडू झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंग साईड मस्त आहे त्यांची.
2 बॉलमध्ये एक बॉलवर दोन चेंडू शिल्लक आहेत. तिसरी अंतिम षटकातील नवीन फलंदाज आता 6 जाते स्ट्राईक करेल की बॅटर. वाचला. हा चेंडू, या चेंडूवरती कोणतीही धाव इथे मिळत नाहीये. जास्त बाहेरचा चेंडू, वेगवान चेंडू. विकेट गेल्यानंतर बघा मित्रांनो, गोलंदाज अक्षिंच्या गोलंदाजीची धार वाढलेली आहे. वेगवान चेंडूने टाकलेला आहे. तिसऱ्या आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडू. धावसंख्या 29 फिरवलेली आहे, कारण मागील दोन्ही चेंडूवरती कोणतीही धाव आली नाहीये. अंतिम चेंडू या इनिंग मध्ये धाव मिळाली. एक धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच होतोय आणि प्रयत्न यशस्वी होतो. 2 धावा इथे मिळतात. या 2 धावांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 31 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि विजयासाठी जन्म मेकटच्या संघासमोर आव्हान आहे. 18 चेंडूमध्ये 32 धावांचं. काय वाटतं 32 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. 18 चेंडू 32 धावा. प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण ठरणार या स्पर्धेचा, याकडे सर्वात लक्ष लागलंय. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. त्या धावा पूर्ण केल्या जाणार निश्चितरित्या की ह्या धावसंख्या डिफेंड केली जाणार ते देखील पाहिजे. हॅलो बोल बोल. सामन्याच्या सेकंड इनिंगला सुरुवात होते. स्ट्राईक वरती डावखुराचा फलंदाज काढतो. सेकंड वर आपण पाहतोय तो म्हणजे प्रणीत मात्रेला आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा येतोय तो म्हणजेच आदर्श. त्या सामन्यात आदर्शला जर आपण पाहिलं तर जास्त धावसंख्या बनवता आली नाही, मात्र या धावसंख्येत देखील त्याचा मोठा हातभार आहे. पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अव्वल स्वरूपाची इथे धाव मिळते आणि 1 बाउन्स इन द ओव्हरची वॉर्निंग देखील गोलंदाज आदर्शला इथे दिली जाते. काय घडतंय बघा मित्रांनो, असं वाटलं होतं नुकसान सहजता गोलंदाज खेळ पकडतोय आणि आदर्शच्या हातून इथे खेळ निसटलाय. ओंकार तशा चांगल्या फलंदाजाला लाभलेलं जीवदान खूप महागात पडू शकतं आदर्शला आणि त्याचबरोबर वाकरेश्वर वांगण या संघाला. या चेंडूवरती किती धाव मिळणार? 1 धाव नक्कीच
इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील सहजतेने पूर्ण केली जाते. धाव संख्या पण पाहिली 2 चेंडूवरती 3 धावा धावपत्र लागलेल्या आहेत. 18-32 धावांचं आव्हान पार करायचं आहे. पुन्हा एकदा ओमकार स्ट्राईकवर यावेळेस दिशा बदलून गोलंदाजीसाठी येतोय आदर्श. यावेळेस चेंडू पंचांचा इशारा येतोय. नोचा नो +1 एकूण 2 धावा मिळतील. धाव संख्या आपण पाहिली. धाव संख्या होती ती म्हणजेच 7 धावा. 2 धावा नो +1 एकूण 2 धावा. धाव संख्या 5 झालेली आहे. 32 धावांचं आव्हान पार करायचंय ओमकारच्या फलंदाजासमोर. थोडं दबावाखाली आपण पाहतोय गोलंदाजी करताना. ते म्हणजेच आदर्शला वाईट +1 2 धावा मिळत आहेत. नो बॉल व्हाईट बॉल अशा प्रकारे धावांचा बळणा इथे दिला जातोय. धाव संख्या झाली ती म्हणजे 7 धावा. 2 चेंडू झाले अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. नक्कीच काहीसा कान मंत्र दिला जातोय अनुभवी खेळाडू निखिल कडून आदर्शला. थोडं मित्र लवकर घ्यायचंय कारण आपण पाहतोय प्रकाश अंतुक होत चाललाय. जास्त वेळ आपण वाया घालवला तर फलंदाजी करणार संघाला संघाचा सामना करावा लागेल. त्यामुळे त्वरित सामन्याला सुरुवात करा. 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे नक्कीच लेखाच्या स्वरूपात डायरेक्ट प्रयत्न केला गेलाय आणि फलंदाज ओंकार रनआउटच्या स्वरूपात इथे बाद झालेला आपण पाहतोय. 3रा चेंडू आहे. लाईव्ह आहे ना, लाईव्ह पाठी अजून बॉल बघा लाईव्ह आत्ता टाका. धावसंख्या पण पाहिली. धावसंख्या झाली ती म्हणजे 7 धावा. यावेळेस प्रणीत नक्कीच चांगला फटका लगावतोय. 1 धाव पूर्ण होते. 3ऱ्या धावेचा मात्र प्रयत्न केला जात नाही. धावसंख्या झाली 8 धावा. 4 चेंडू झालेले आहेत या षटकातील. चार चेंडू झालेले आपण पाहतोय पहिल्या षटकातला. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्येवरती 8 ही धावसंख्या लागलेली आहे. 32 धावांचा पाठलाग करताना या अंतिम सामन्यात आपण पाहतोय ते म्हणजे आपण पाहतोय जर्मन मिळकतकार या संघाला. 2 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहे. नवीन फलंदाज अनिकेत नक्कीच एक चांगली रनिंग कॅच पकडली होती. यावेळेचा चेंडू पंचांकडे दाद म्हणजे नक्कीच वाईडचा इशाऱ्याच्या 9 धावा. 9 धावा धावसंख्या लागलेल्या आहेत. 4 चेंडूमध्ये 9 धावा झालेल्या आहेत. एक फलंदाज बाद झालाय जर्मन मिळकतकार संघाचा. यावेळेचा चेंडू मात्र नक्कीच 5 चेंडू झालेले आहेत. अनिकेत नक्कीच एक चांगला फलंदाज आहे. तशा पाल्यामध्ये त्याच्या रडारमध्ये चेंडू आला तर नक्कीच तो देखील मोठा फटका ठेवू शकतो. आज नक्कीच त्याला संधी दिली आहे. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तो उतरलाय. यावेळेचा चेंडू पंच सांगता एक चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला. 2 निर्धार चिन्ह याची षटकाची सांगता होते. 2 षटकांच्या अखेर धावसंख्या झाली 1 गडी बाद 9 धावा.
9 रनचा स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. आता उर्वरित 2 षटक, 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच 23 धावांची. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज निखिल. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता असताना निखिलचा चेंडू. त्या चेंडूवरती 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा इथे नक्कीच प्रयत्न केला जाणार नाही. धावसंख्या होती ती म्हणजेच 10 धाव. 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता. धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा दाखल कवल इथे लागलेल्या आपण पाहतोय. आता मात्र 10 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे ती म्हणजे सामना जिंकण्यासाठी. इथे नक्कीच चांगला फटका. इथे खेळ निसटतोय. इथे 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध होते. लक्ष लागलंय. धावसंख्या होते ती म्हणजेच 13. 9 चेंडूमध्ये 13 धावा झालेल्या आहेत आणि उर्वरित 9 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. चेंडूवरती 1 धाव नक्कीच धावसंख्या 14 झालेली आपण पाहतोय. 4 चेंडू झाले तर निखिलचं षटक आतापर्यंत 25 षटक पाहायला मिळतं. या चेंडूवर देखील 1 केरी धाव पाहायला मिळते आपल्याला. 15 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. आता मात्र 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही. अशा प्रकारे आता 3 षटकाचा खेळ सुरू होईल. तिथे सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये तब्बल 17 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. शहनमान मिळकत खार या संघाला 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. चौथा पाठी पहिला दुसरा आला, तिसरा आला आणि चौथा कुत्रा आला. निखिल अंतिम षटक घेऊन आला. इथे मात्र कडा घेत चेंडू जातोय. यश रक्षक निखिलच्या हातात 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज बॅटर आपण पाहतोय. मानस आलाय संघाचा. कर्णधार हा त्याला कर्णधाराला साजेशाचा खेळ करावा लागेल. कॅप्टन करून दाखवावा लागेल. गोलंदाजी करता नक्कीच चांगला मारा त्याने केला. प्रभावी मारा केला. या गोलंदाजीत तो काय करतोय. चेंडूवरती 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न मात्र होत नाहीये. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता. हा पहिला षटकार आहे. पाहायचंय नक्कीच 1 धाव मिळेल. थोडीशी दिशा बदलली असती तर मात्र या चेंडूवरती 6 धावा मिळाल्या असत्या. धावसंख्या 17 झालेली आपण पाहतोय. आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता.
चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर केवळ एकच धाव मुक्ती जाते. धावसंख्या आपण पाहतो, धावसंख्या 18 झालेली आहे. अरे जिंकला 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. एक धाव इथे मिळते. धावसंख्या होते 19 धावा. अंतिम षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी. आणि हा सामना जिंकलाय आणि या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच वागेश्वर